प्रसारित करीत आहोत महिला विश्व अंतर्गत माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मरणोत्तर कीर्ती चक्राने सन्मानित शहीद शिपाई जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांच्या वीर पत्नी शांबाला प्रवीण जंजाळ यांची शीला घरडे पाटील यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विनोद गवडी. नमस्कार मैत्रिणींनो, आज महिला विश्व या कार्यक्रमात आम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे मरणोत्तर कीर्तीचक्र सन्मानित शहीद जवान प्रवीण जंजाळ यांची पत्नी शांबाला यांना. मैडम नमस्कार. नमस्कार. ये कैसा खुशी का आलम है जो दुख पर सवार होकर आया है. मैत्रिणींनो, कीर्तीचक्राने सन्मानित करण्यात आलेल्या शिपाई शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पत्नी शांबाला यांना जवान प्रवीण जंजाळ यांच्या मरणोत्तर राष्ट्रपती पुरस्काराने कीर्तीचक्राने सन्मानित करण्यात आलं आहे. खरं तर राष्ट्रपती पुरस्कार मिळणे, कोणताही सन्मान मिळणे ही गोष्ट खूप मोठी असते, आनंदाची असते. पण हा आनंद कसा की आपला पती शहीद झाला आहे आणि त्यानंतर हा सन्मान आलेला आहे, म्हणजे अशा दोन गोष्टी एकत्र आलेल्या आहे, आनंद आणि खूप दुःख. म्हणून आता स्वागत करावं, अभिनंदन करावं की काय, हा खरं तर प्रश्न असतो. पण शिपाई शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना सलाम आणि त्यांच्या पत्नी शांबाला यांना देखील सलाम. त्याचबरोबर शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या वीर माता यांना देखील सलाम करूया. शांबाला, तुम्हाला कीर्तीचक्र हा मोठा सन्मान मिळाला आहे, म्हणजे प्रवीण भाऊंचा हा सन्मान आहे जो तुम्ही तिथे दिल्लीला जाऊन स्वीकार केला आहे. तर या कीर्तीचक्राच्या प्राप्तीनंतर तुमच्या काय भावना आहेत? म्हणजे अभिमान पण वाटतो आणि दुःख पण या गोष्टीचं आहे की ज्या व्यक्तीला जो सन्मान मिळाला कीर्तीचक्र ते मरणोत्तर मिळालं. ते घेण्यासाठी म्हणजे मला बोलवलं होतं. तो व्यक्ती नसताना मी तिथं घ्यायसाठी गेली, त्या गोष्टीचं दुःख आहे आणि तो सन्मान मिळाला या गोष्टीचा अभिमान सुद्धा आहे. म्हणजे त्यांच्या बलिदानाचा तो सन्मान आहे. श्रोते हो, सीमेवरील जवान ही देशाची संपत्ती असते. जवान शहीद होतो तेव्हा देशाची फार मोठी हानी होत असते. ती हानी फक्त एक पत्नी, एक बहीण आणि एक आई, एक वडील यांचीच होत नसते, तर संपूर्ण देशाची हानी होत असते. सीमेवरील जवानांमुळेच आज आपण सुखाने जगू शकतो, सुखाने झोपू शकतो आणि निडरपणे श्वास घेऊ शकतो. म्हणजे एकूणच आपल्यावर या जवानांचे फार मोठे उपकार असतात आणि म्हणूनच हे जवान ही देशाची खरी संपत्ती असतात. आणि म्हणून या सगळ्या जवानांना माझा आणि तुमचा सलाम. यूं ही नहीं रहता सलामत सिंदूर बाकी मांगो का, यूं ही नहीं रहता सलामत सिंदूर बाकी मांगो का, कुछ चूड़ियाँ टूट जाती है वतन को बचाते हुए. शांबालाताई,
आपण एक जवानाच्या पत्नी आहात, तर आपला विवाह कधी झाला? माझा म्हणजे आमचा विवाह झाला 20/5/2023 हं. आणि प्रवीण भाऊ यांचा वीरमरण त्यांना आलं आहे, ते कधी आलं आहे? जम्मू काश्मीरमध्ये ड्युटीवर असताना आतंकवादी हल्ल्यामध्ये हे सर्व घडलं 6/7/2024 24. म्हणजे खूपच विवाहानंतरचा जो कालावधी आहे हा खूप कमी कालावधी कमी तुम्हाला कालावधी. मिळाला आहे. तो दिवस आठवतो तुम्हाला? हो. काय होता तो? म्हणजे तिकडून बातमी आली तेव्हाचं काय चित्र होतं? म्हणजे बातमी आली तेव्हा सगळीकडेच बातमी पसरली होती. हो. पण तेव्हा मला कन्फर्म माहिती नव्हतं. हं, हं, हं. आणि मी ॲक्सेप्ट करायला पण तयार नव्हते की काही असं झालं असणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कधी विचारही केला नव्हता की आपल्यासोबत कधी असं घडणार. हं, हं. म्हणजे ते शहीद व्हायच्या आधीच आमचं 1.5 तास आधी बोलून झालं होतं व्हिडिओ कॉलवर. हं, हं, हं. म्हणजे खूप वेळ बोललो आम्ही व्हिडिओ कॉलवर. त्याच्यानंतर 1.5 तासामध्येच असं घडलं. अरे बापरे. हां. आणि मी बऱ्याच वेळ कॉलची वाट बघितली. एक कॉल आला नाही. माझे कंटिन्यू कॉल वगैरे चालू होते. मला रिप्लायच भेटत नव्हता. हं, हं, त्याच्यामुळे माझी पण चिडचिड आणि मी खूप परेशान आणि घाबरली सुद्धा होती. हं, हं, हं. कोणत्या रेजिमेंटसाठी काम करत होते ते? माझे मिस्टर महार रेजिमेंटमध्ये होते. ही त्यांची मदर रेजिमेंट होती. आणि जेव्हा ते शहीद झाले तेव्हा ते राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते, अच्छा. जम्मू काश्मीरला. जम्मू काश्मीरमध्ये. हं, हं. लग्नापूर्वी तुमचं शिक्षण किती झालं होतं? लग्नापूर्वी माझं शिक्षण MA सोशिओलॉजी झालं होतं. हं. आणि लग्नानंतर मी MA पॉलिटिकल केलं. मला PhD करायची होती. हं, हं, हं. मग तुम्ही आता शिक्षण थांबवलं आहे का? नाही, सुरू आहे. काही वेळेसाठी थांबवून ठेवलं होतं हं, हं, हं. आणि परत चालू केलं आता. म्हणजे 2 विषयामध्ये तुमचं MA झालं आहे, हो. सोशिओलॉजी अँड पॉलिटिकल Political. सायन्स. अच्छा. कुठे केलं तुम्ही? श्री शिवाजी महाविद्यालय अकोला. हं, हं. आता काय करता मग? आता मला PhD करायची आहे. हं, हं, हं. आणि स्टेट गव्हर्नमेंटसाठी पण मी तयारी करत आहे. आणि मला SSB सुद्धा द्यायची आहे, सशस्त्र सीमा बल. अच्छा. म्हणजे प्रवीण भाऊंचा जो वारसा आहे तो तुम्हाला पुढे न्यायचा आहे. हो. प्रवीण भाऊ शहीद झाल्यानंतर तरीही तुम्हाला असं आर्मीकडे जावंसं वाटतंय? हो, आवडेल मला. एवढं सगळं झाल्यानंतरही एका मातेने आपला पुत्र गमावला, एका पत्नीने आपला पती गमावला, तरी पण तुमचं धाडस जे आहे ते खरंच म्हणजे कौतुकास पात्र आहे की तुम्हाला सैनिक व्हायला आवडेल. तुमच्यासारख्या आणखी काही अशा महिला आहेत? हो, महाराष्ट्रामध्ये भरपूर महिला आहेत, हं, हं, हं. शहीदांच्या पत्न्या. हं, हं, हं. म्हणजे ज्या पुन्हा आर्मीकडे जाऊ इच्छितात असं? भारताचा विचार केला तर भरपूर आहेत. हं, हं. महाराष्ट्रामधल्या पण आहेत, पण थोड्या कमी प्रमाणात आहे. अच्छा. पण इतर राज्यातल्या पण भरपूर महिला आहेत, मी त्यांना भेटलेली आहे. हं, हं. म्हणजे एक युनिट किंवा ग्रुप आहे का? हो, ग्रुप वगैरे आहे. आणि जसे वीरनारी सहायता केंद्र झाले आणि जशी युनिटकडून पण म्हणजे ग्रुप वगैरे तयार केला जातो. कारण की त्यांचे काही प्रॉब्लेम असतात मुलांच्या बाबतीत, फॅमिलीच्या बाबतीत, काही इतर जे प्रॉब्लेम असतात ते त्याच्यातूनच सॉल्व केले जातात. अच्छा. मग तुम्ही तुमच्या लेवलला कोणते प्रयत्न करता ते सॉल्व करण्यासाठी आणि कोणते प्रश्न असतात बेसिकली? मी पण बऱ्याचशा महिलांसोबत जुडलेली आहे. आणि आणखी म्हणजे माझी तयारी चालूच आहे की आणखी जास्तीत जास्त महिला जोडून एक असा ग्रुप तयार करायचा की ज्या एकमेकींना मदत करू शकतात. जिथं त्यांच्या पाठीशी कोणी उभं नाही राहू शकत तेव्हा आपण स्वतः त्यांना मदत करावी, त्यांना त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढायचा प्रयत्न करूया. आणखी इतर जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी आपण उभं राहू. एक सीमेमध्ये जो काम करणारा जवान असतो तो जिवंत असताना समाजाला फार त्याचा अभिमान, कौतुक वाटतं. परंतु तीच ट्रीटमेंट तो गेल्यानंतर त्याच्या पत्नीला मिळते का समाजामध्ये? तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे सैनिक असताना मिळते आणि नसतानाही मिळते. पण ते ठराविक ठिकाणीच होऊ शकते. म्हणजे जसे आता जे स्टेटचे कार्यक्रम असतात, जे सेंट्रलचे वगैरे असतात, तिथं बोलवतात, मान सन्मान देतात. बाकी काही अधिक कार्यक्रम असतात तिथं दिल्या जाते. पण तरी पण म्हणजे समाजाची झाली तशी वेगळ्या लोकांची थोडी भावना अशी वेगळीच असते त्याबद्दल. म्हणजे
त्यांना सैनिक कधी आठवतो, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, आणि जास्तीत जास्त जर तो शहीद झाला त्याच्यानंतर. हां, ते स्टेटस पुरतं आणि त्यांच्याबद्दल काही ऐका बस तेवढ्या पुरतं. पण बाकी भावना काही लोकांची अशी हे नाही आहे त्याबद्दल. बरोबर आहे. आता मोरगाव भाकरे हे जे नाव आहे हे भारताच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये गेलं जेव्हा प्रवीण भाऊ शहीद झाले तेव्हा, आणि तो सगळा इव्हेंट्स भारतभरातील लोकांनी पाहिला. बरोबर आहे तुमचं जे म्हणताय की 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवसापुरतंच ते मर्यादित आणि ठेवतात. शहीद झाल्यानंतर त्यांना मान सन्मान देतो. पण माझं म्हणणं आहे, जेव्हा तो व्यक्ती असतो, जेव्हा तो सीमेवर असतो, जेव्हा सीमेवर कार्यरत असतो, जेव्हा ड्युटी देतो, परिवार सोडून, पत्नी सोडून, आई वडील सोडून तो तिथे एकटाच सीमेवर लढतो, मग आपण त्यावेळेस पण त्याचा आदर करू शकतो ना. गाव पातळीवर करू शकतो, डिस्ट्रिक्ट लेवलवर करू शकतो. तेव्हा पण आपण त्या व्यक्तीला मान सन्मान देऊ शकतो ना. काय शहीद झाल्यानंतरच आपण त्या व्यक्तीला मान सन्मान द्यावा. खरंच आहे श्रोते हो, हा मुद्दा खरं तर खूपच महत्त्वाचा आहे आणि आपले देखील डोळे उघडवणारा आहे. ही शोकांतिका आहे खरंच. राष्ट्रपती पुरस्कार किंवा राष्ट्रपती सन्मान हा जवान प्रवीण जवंजाळ यांना मरणोत्तर मिळालेला आहे. तर तुम्हाला ते पत्र कधी प्राप्त झालं मग? जेव्हा 8 जूनला राष्ट्रपती हस्ते कीर्तीचक्र दिलं तेव्हा दिलं. आणि त्याच्यापूर्वी किती दिवस आधी तुम्हाला कळवण्यात येतं की आता तुम्हाला यायचं आहे, तो सन्मान घेऊन जायचा आहे? 2 महिने आधी. 2 महिने आधी. मग तिथे दिल्लीला तुम्ही गेलात? हो. आणि तिथे राहण्याची वगैरे व्यवस्था सगळं? हो, सगळी व्यवस्था केली होती. अच्छा, कुठे थांबला होतात मग तुम्ही? जे राष्ट्रपती भवनमध्ये जे म्हणजे ऑलमोस्ट कार्यक्रम होतात त्यांची बुकिंग वगैरे ताज पॅलेसमध्ये असते. अच्छा. आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर तो सन्मान प्राप्त झाला, तर त्याविषयी म्हणजे तुम्ही ते सगळं पहिल्यांदाच पाहिलं आहे, तर काय सांगणार तुम्ही आपल्या मैत्रिणींना इथे? म्हणजे ती एक अभिमानाची गोष्ट होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुःख खूप होतं. कारण दिल्लीला जाणं आणि तो पुरस्कार स्वीकारणं, राष्ट्रपतींना बघणं, जवळून बघणं, नाही का, हा सगळा सन्मान आपल्याला मिळाला आहे, पण दुःखाच्या सोबत मिळाला आहे, नाही का. कीर्तीचक्राबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? कीर्तीचक्र हे भारताचे शांतताकालीन सर्वोच्च चक्र आहे. युद्ध, धैर्य आणि बलिदान देणाऱ्या लष्करी जवानांना ते दिलं जाते. अच्छा. शांतताकालीन शौर्य पुरस्कारामध्ये कीर्तीचक्र हे दुसऱ्या क्रमांकाचे आहे. अच्छा. आणि ते मरणोत्तर सुद्धा दिले जाते आणि जन्मोत्तर सुद्धा दिले जाते. हां, म्हणजे आणि तुम्ही जेव्हा हा सन्मान स्वीकारायला तिथे गेलात तेव्हा मग आणखी दुसरे कुठले जवान आले असतील ना तिथे हा सन्मान म्हणजे हयात असताना घेण्यासाठी? हो. कुठून कुठून येतात? म्हणजे ज्यांच्यासोबत मी बोलली होती फॅमिलीसोबत, एक फॅमिली तामिळनाडूची होती आणि एक राजस्थानची फॅमिली होती, आणखी उत्तर प्रदेश, अच्छा, म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश. म्हणजे भारताच्या सगळ्या कानाकोपऱ्यामधून जवान येतात. शांबालाताई, सैनिकाबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? सैनिकाबद्दल तर माझं असं म्हणणं आहे की जसं सैनिक शहीद झाल्यानंतर लोकांच्या घराघरात जाऊन बसतो, म्हणजे लोकांना त्याबद्दल माहिती होती की हा सैनिक शहीद झाला, त्याच्यानंतर लोक त्याच्याबद्दल माहिती काढतात, तेव्हा त्याला ओळखण्याचा प्रयत्न करतात. पण माझं म्हणणं आहे की जेव्हा तो ड्युटीवर असते, जेव्हा तो सेनेत कार्यरत असते, आपण तेव्हा पण त्याला मान सन्मान देऊ शकतो आणि तो दिलाच पाहिजे. हा त्याचा म्हणजे त्याचा अधिकार आहे, तो आपण दिला पाहिजे, त्याचा मान सन्मान केला पाहिजे. तुम्ही एक वीर पत्नी आहात, तर तुमच्यासारख्याच अनेक महिला आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही भविष्यामध्ये काही करू इच्छिणार आहात का? हो, नक्कीच मी त्यांची मदत करेल. जे त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम असतील, भविष्यात आणखी दुसरे प्रॉब्लेम असतील, जसे की मुलांच्या शिक्षणाबाबतीचे, म्हणजे मी त्यांच्यासाठी उभं राहून त्यांचे जो प्रॉब्लेम आहे तो मग पुढे नेऊन सॉल्व करू शकतो. हा, तसंही तुम्ही 2 विषयामध्ये PG झालेले आहात, शिक्षण क्षेत्रातलं तुम्हाला ज्ञान आहे, तर त्याचा उपयोग तुम्ही तिकडे करू शकता. आणि आत्ता सध्या तुम्ही काही जे MPSC UPSCची तयारी करत आहात, तर ती कुठे करता, मग कशी करता, किती वेळ करता? मी जास्त नाही तरी 8 तास अभ्यास करते. बरं. तुमच्या भविष्याचे काय प्लॅनिंग आहेत मग?
मला स्टेटपेक्षा जास्त म्हणजे सेनेमध्ये जायलाच आवडेल आणि माझं ते ठरलेलं आहे. बरं बरं. शांबालाताई, सैनिकाच्या पत्नीबद्दल काय सांगाल तुम्ही? सैनिकाच्या पत्नीबद्दल जर सांगायचं झालं, जसा सैनिक सीमेवर मोठ्या धाडसानं हं, मोठ्या हिमतीनं लढत असतो, त्याचबरोबर त्याची जी अर्धांगिनी आहे हं, ती पण तेवढ्याच हिमतीनं तेवढ्याच धाडसानं त्यांचा परिवार चालवत असते. म्हणजे सैनिक घरी असताना आणि तो शहीद झाल्यानंतर ही जबाबदारी, त्यांच्या मुलांची, परिवाराची जबाबदारी ही तिच्यावर असते हं, 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 आणि ती तेवढ्याच यानं पार पाडत असते. हं, 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 त्यांच्या वाट्याला बरेच संकट म्हणजे येतात. हं. त्याच्यावर मात करून सगळ्या गोष्टी हे करून, म्हणजे काही गोष्टी तर मी म्हणजे माझं पण बघितलेलं आहे आणि बऱ्याचशा सैनिकाच्या पत्नीचं त्यांच्या वाटेला म्हणजे सैनिक नसताना, म्हणजे कदाचित ड्युटीवर असताना काही प्रॉब्लेम आला तर ते तिथपर्यंत पोहोचत पण नाही, म्हणजे सांगत पण नाही. हं, हं, हं. खरंच, म्हणजे कसं विवाहानंतरचं जीवन देखील हे त्या पत्नीला एकटं म्हणूनच जगावं लागतं आणि जवानाला देखील एकटं म्हणूनच जगावं लागते. आणि भावनिक तर मुद्दा तो आहेच, आणि ती पण घर सांभाळत असते. माझ्याही पाहण्यामध्ये आहेत काही जवानांच्या पत्नी, त्या किती निष्ठेने घर सांभाळत असते. तर खरंच ही खूपच म्हणजे कौतुकाची घर, गोष्ट मुलांचा आहे. सांभाळ आणि इतर कामं म्हणजे सर्वच. हो. आणि एकटं राहत असताना त्या स्त्रीला मग समाजामध्ये देखील थोडेसे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. ह्या सगळ्या गोष्टींवर ते मात करून जगत असते. म्हणजे सीमेवर तो आणि इकडे ती दोघंही जण खऱ्या अर्थाने सारख्याच भूमिका निभवत असतात. ही मुलाखत जी आहे ती इतर श्रोते तर ऐकतच आहेत, पण अशा काही जवानांच्या पत्नी असतील, त्या देखील ऐकत असतील, तर त्यांना तुम्ही काय सांगणार आहात? त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की संकट आणि दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला असते, पण कधीतरी कोणत्या तरी वेळी त्याच्यावर मात करणंही फार गरजेचं असते. प्रवीण भाऊ हे महार रेजिमेंटमध्ये होते, तर आणखी कोणते रेजिमेंट असतात? वेगवेगळे रेजिमेंट आहे. जसे महार रेजिमेंटमध्ये पण खूप सारे रेजिमेंट आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड असे भरपूर रेजिमेंट आहे. अच्छा. आणि तसे मराठा रेजिमेंट, त्याच्यात आणखी सिग्नल वगैरे असे वेगवेगळे रेजिमेंट आहे. राजपूत रेजिमेंट. प्रवीण भाऊ ते देशाची सेवा किती वर्षापासून करत होते? 10 ऑक्टोबर 2022 ते सेनेमध्ये अच्छा. नियुक्त झाले आणि त्याच्यानंतर सुरुवातीला ते रांचीमध्ये होते. तिथं 1 वर्ष. त्याच्यानंतर सिक्कीममध्ये गेले, तिथं 6-7 महिने. तिथं मोबाईल म्हणजे नेटवर्क अजिबात नाही. 8-8 दिवस फोन नाही, काही नाही, काहीच नाही. अच्छा. हां, कॉल पण लागत नव्हता, काहीच नाही. म्हणजे तुमच्या लग्नानंतर फक्त काय 1-1.5 वर्षाचा, तुमचा 1.5 वर्षाचा नाही का जवळपास? 1 वर्षाचा. एकाच वर्षामध्ये. बापरे. मी पाहिलं आहे की अनेक जे जवान आहेत आणि त्यांच्या पत्नी आहेत, त्यांच्यामध्ये खूप प्रेम असतं, आणि हे प्रेम, तुमचं इतकं प्रेम असताना ते 1 वर्षामध्येच त्याचं असं, तर ही खूप दुःखाची गोष्ट आहे खरं तर. त्यांचं प्रेम जे आहे तुम्हाला जीवन जगण्यासाठी आणखी बळ देत राहो. शांबालाताई, वीर पत्नींचे, त्यांचे पती गेल्यानंतर समाजामध्ये ज्या काही परंपरा वगैरे असतात, जीवन जगत असताना या परंपरांमध्ये काही बदल होतात का? जसे की आपण कुंकू वगैरे लावतो आणि पती गेल्यानंतर ते लावत नाहीत, तर म्हणजे वीर पत्नींमध्ये असं काही असतं का? समाजामध्ये परंपरा म्हणजे आधीपासून चालतच आलेलं आहे की ज्या स्त्रीचा पती मरण पावला ती कुंकू लावू शकत नाही. म्हणजे समाजाचं असं म्हणणं आहे की त्या म्हणजे त्या स्त्रीने काहीच केलं नाही पाहिजे, पण हे चुकीचं आहे ना. पण मी म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी बघितलं, सांगली, सातारा वगैरे ठिकाणी, पण ती गोष्ट बरोबर आहे, माझ्या मते तरी बरोबर आहे की ज्या सौभाग्यवती असतात त्या हळदी कुंकू वगैरे करतात, पण शहीदांच्या पत्न्या सुद्धा करतात आणि करायलाच पाहिजे. जर एक सैनिक शहीद झाल्यानंतर जर तो अमर राहू शकतो, तर मग त्याची पत्नी विधवा नाहीच ना. म्हणून तिला वीर पत्नीचं असं नाव दिलेलं आहे. म्हणजे म्हणजे तो सैनिक शहीद झाल्यानंतरही ती विधवा नाही आहे. आणि मी कुंकू वगैरे सगळं लावते. बाकी समाजात असं असते ना, म्हणजे समाज आहेतच ते, जर त्या स्त्रीचा नवरा मरण पावला तर तिनं कुंकूनी लावायला पाहिजे, तिनं बाकी काहीच नाही केलं पाहिजे.
पण मी कुंकू वगैरे सगळं लावते. तसा आता फरक थोडासा पडलेला आहे. तुम्ही कुंकू लावता, सगळ्या परंपरा पाळता पूर्वीसारख्याच, ही एक आनंदाचीच गोष्ट आहे. पण आता थोडासा आपल्या समाजामध्ये देखील बदल होऊ लागला आहे. म्हणजे महिला सुरक्षेच्या दृष्टीने टिकली लावतात, कुंकू लावतात. कारण त्या स्त्रियांच्या मनामध्ये एक भीती असते की आपण जर टिकली नाही लावली, कुंकू नाही लावलं तर जे अनोळखी पर्सन्स असतात त्यांना माहिती असतं की अरे ही विधवा आहे किंवा मग ही एकटी आहे, त्याचा कोणी गैरफायदा घेईल का, ह्या भावनेने देखील मग आता समाजामध्ये बदल होऊ लागला आहे. हो, त्यासाठी पण ते ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट माझं म्हणणं आहे की जर तुम्ही त्या व्यक्तीला अमर करत आहात, तुम्ही बोलत आहात की एक शहीद अमर आहे, मग त्याची पत्नी विधवा का? म्हणजे अमर असल्यामुळे ह्या सगळ्या विधवेच्या ज्या काही आहेत परंपरा त्या पाळण्याचा काही प्रश्नच येत नाही, असं तुम्हाला म्हणायचं आहे. खरंच आहे. शांबालाताई, जेव्हा जवान प्रवीण जवंजाळ यांच्या वीर मरणाची किंवा शहीद होण्याची जी बातमी आली तेव्हा तुम्ही काय करत होतात? म्हणजे माझे मिस्टर शहीद झाले हे तर मला सांगितलंच नव्हतं. त्याच दिवशी जेव्हा ते शहीद झाले त्याच्या 1-1.5 तास आधी आमचं बोलून झालं होतं व्हिडिओ कॉलवर. आणि त्याच्यानंतर मला त्यांनी मेसेज करून सांगितलं की मला कॉल करू नको, मी महत्त्वाच्या कामात आहे, माझं काम झालं की मी तुला कॉल करणार. त्यामुळे मी वाट बघितली. मी जवळपास 3 तास वाट बघितली आणि नंतर म्हणजे मी घाबरली होती की एवढा तास आपल्याला कॉल येत नाही, कॉल करायला वेळ नसला तरी मेसेजसुद्धा येतो. माझं ते चेक वगैरे करणं चालू होतं. त्याच्यानंतर संध्याकाळचे 6 वाजले होते तेव्हा मी कॉल म्हणजे कंटिन्यू चालू ठेवले. तर कॉल वगैरे काहीच उचलला नव्हता, कारण की त्याच्या आधीच ते शहीद झालेले होते 4-4:30च्या दरम्यान. मी खूप सारे कॉल केले, मेसेज केले आणि त्यांचा मोबाईल दुसऱ्याकडे असल्यामुळे माझे मेसेज सीन झाले. त्याच्यामुळे मी आणखी चिडली आणि मला तेव्हा असं वाटलं की सुट्टीवर घरी येत आहे. कारण की जेव्हा ते सुट्टीवर यायचे ना तेव्हा माझा कॉल उचलत नव्हते, मेसेजचा पण रिप्लाय देत नव्हते, म्हणजे सरप्राईज देत होते. तर तेव्हा मी म्हणजे घाबरली होती. नंतर काही मिनिटासाठी मी खुश होत होती की नाही घरी येत आहे, कारण की ते मला प्रत्येक वेळेस सरप्राईज द्यायचे. हे खूप कठीण गोष्ट असते ना, पण की तुमचं दोघांचं बोलणं चालू असतं आणि फोनचा रिप्लाय न येणं किंवा मेसेजचा रिप्लाय न येणं, म्हणजे हे अगदी धाकधूक म्हणायला, म्हणजे जवानाच्या पत्नी ज्या आहेत ना प्रत्येक क्षण ह्या अशा दबावाखाली जगत असतील नाही का? हो, की आता काय होईल, काही होईल का, काही वाईट घडेल का, नाही का? एक आपण ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो त्याच्याबद्दल तर असं वाटतंच की याचं काही वाईट होईल का, म्हणजे ही मनामध्ये भावना असते जरी आपण बोलून दाखवलं नाही तरी. पण म्हणजे सैनिक जरी सीमेवर असला, त्याची पत्नी जरी घरी असली तरी तिचं लक्ष सीमेवरच असते. आणि ते दहशतवाद्यांच्या विरुद्ध लढतात आणि त्यांच्या पत्नी ज्या असतात ह्या दहशतीखाली जगतात. बरोबर. ह्या जवानांच्या ज्या पत्नी असतात ह्या देखील खूप धैर्यवान स्त्रिया असतात. ह्या सगळ्या स्त्रियांना सलाम. मैत्रिणींनो, शांबाला यांच्याशी आपण बोलत आहोत. तर शांबाला ह्या लग्नापूर्वी एक रेडिओच्या श्रोता देखील होत्या. त्याबद्दल ताई तुम्ही आम्हाला सांगा, कारण आकाशवाणीला आत्ता 90 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर विविध श्रोत्यांचे मनोगत आम्ही प्रसारित केले. आम्हाला एक चांगलं वाटलं की एक वीर पत्नी जी मोठी झाली तर रेडिओ ऐकून मोठी झाली, तर त्याविषयी तुम्ही आम्हाला जरा सांगा. सोशल मीडिया वगैरे झालं, टी व्ही झालं, पण मला त्या गोष्टीची एक वेगळी आवड होती. कधीपासून ऐकत होता तुम्ही? मी म्हणजे लहानपणी पण खूप ऐकत होती आणि मला आवड होती. मी आत्ता पण कधीतरी ऐकते. बरं, म्हणजे पत्र वगैरे पाठवत होतात का? पत्र वगैरे, कॉल वगैरे करायची. अच्छा, म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे ही. आणि रविवारी जेव्हा ते फोन इन कार्यक्रममध्ये मी खूप वेळा कॉल करायची. लागला का मग तुमचा फोन कधी? माझा 2 वेळा लागलेला होता. हो का? बरं, छान. तुम्ही एक आमच्या रेडिओच्या श्रोता आहात आणि रेडिओ ऐकून तुम्ही मोठ्या झालात, ही पण गोष्ट एक छान आहे. शांबालाताई, तुम्ही रेडिओ ऐकत मोठ्या झालात आणि तुम्ही रेडिओसाठी फोन पण करत होतात की फोन इन प्रोग्राममध्ये आपली आवड कळवण्यासाठी. तर तुम्ही फक्त रेडिओ ऐकत होतात, आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, तर तुम्हाला जर एखादं गीत ऐकायचं असेल तर कोणतं ऐकायला आवडेल?
माझं आवडीचं सॉन्ग आणि सगळ्या फौजी वाईफचं आवडीचं सॉन्ग संदेश आते. संदेश आते. खरं तर हे गीत खूप भावनिक करणारं आहे. म्हणजे फौजींच्या पत्नीसाठी तर आहेच, पण सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा ऐकतो तो देखील एक भावविभोर होऊन जातो. संदेश से आते घर कब आओगे म्हणायला लागणार आहे ते गाणं. माणूस अंतर्मुख होऊन जातो या गाण्याने. ह्या शहीद जवानांच्या पत्नी कशा जगत असतात, त्यांचे कुटुंब कसे जगतात, हे सगळं चित्र उभं करणारं आहेत. जसं तुमच्या डोळ्यात पाणी आलं तसं आमच्याही डोळ्यात पाणी येतं. तुमच्या भविष्यामध्ये ज्या काही प्लॅनिंग आहेत, देशाची सेवा करण्याचा तुमचा मानस आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या पूर्ण होत अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि शिपाई जवान प्रवीण जवंजाळ यांना सलाम करते आणि तुम्हाला देखील सलाम करते. संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, कुछ चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है. संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है. आत्ताच आपण महिला विश्व अंतर्गत ऐकत होतात माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मरणोत्तर कीर्तिचक्राने सन्मानित शहीद शिपाई जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांच्या वीर पत्नी शांबाला प्रवीण जंजाळ यांची शीला घरडे पाटील यांनी घेतलेली मुलाखत सादर करते होते विनोद गौडी.